समाचार अब तक, सत्य का साहस। अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू असतानाच सुप्रसिद्ध जगविख्यात नागपूरचे शेफ विष्णू मनोहर हे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी सोबत मिळून येत्या 22 जानेवारीला 6000 किलो राम हलवा बनवण्याची योजना साकारत आहे। हा राम हलवा सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत बनून पूर्ण होणार। हा भव्य महाप्रसाद वाटपासाठी भक्त मंडळींसाठी उपलब्ध राहणार आहे। श्रीरामलला प्राणप्रतिष्ठाच्या शुभ मुहूर्तावर हा उपक्रम पहिल्यांदाच नागपुरात होत असल्याने सर्व भाविक भक्तांनी येथे येऊन ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। अयोध्येला 22 जानेवारीला श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि हा सोहळा तिकडे सुरू असताना अयोध्येला सुरू असताना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्टच्या मार्फत श्री विष्णू मनोहरजी जे सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ आहेत, त्यांनी योजना तयार केली। महालक्ष्मी जगदंबा संस्थानामार्फत योजना तयार केली आणि 22 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी एक संस्थान आहे, सोबतच नॅशनल रामायणा कल्चरल सेंटर, रामायणा कल्चरल सांस्कृतिक सेंटर भारती विद्याभवननी या ठिकाणी बांधकाम केलं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपतीजींनी रामायणा कल्चरल सेंटरचं भारत माता भवनाचं उद्घाटन केलं। 22 जानेवारीला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान 6000 किलो राम हलवा एका कढईमध्ये, एक सिंगल कढईमध्ये सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत पूर्ण करेल। सकाळी 6ला सुरू होईल राम हलवा शिजवणे आणि 11:30 पर्यंत 6000 किलोचा राम हलवा एकाच कढईमध्ये हा भक्तांकरता उपलब्ध राहील आणि 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6000 किलो हलव्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे। मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ही मोठी योजना तयार केली आहे। अयोध्येच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या माध्यमातून सर्व भाविकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात 6000 किलोचा राम हलवा असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे। त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपण श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे येऊन राम हलव्याचा प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे। या सोहळ्यासाठी विश्वप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 6000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत, ज्याचे प्रसाद म्हणून वाटप केले जाईल। त्यानिमित्त कढाईसह हलवा बनवताना लागणारे साहित्य याविषयी शेफ विष्णू मनोहर यांनी थोडक्यात माहिती दिली आहे। ज्याप्रमाणे आता भाऊंनी तुम्हाला सगळं सांगितलं की हा खरंच एक महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर सर भाऊ जगामध्ये आपण हा उपक्रम करतोय आणि त्याचं श्रेय जे आहे ते महालक्ष्मी संस्थान जगदंबा संस्थान कोराडीला जातं, कारण त्यांनी जर हो म्हटलं नसतं तर हा हलवा इथे बनू शकला नसता आणि खूप मोठी जबाबदारी आहे। कारण याच्या आधी आपण भाज्या खिचडी असे प्रकार केले, पण हलवा ही एक डेलिकसी आहे आणि तो प्रभुराम चंद्राच्या चरणी अर्पण करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही। आणि यासाठी जवळपास 6000 किलो हलव्यासाठी 600 किलो रवा, 600 किलो तूप आणि जवळपास 800 किलो साखर, त्याच्यानंतर बदाम काजू किसमिस 150 ते 200 किलो, विलायची पावडर आणि मसाला जो असतो तो 40 ते 50 किलो आणि बाकी इतर साहित्याचा वापर करण्यात येणार आहे। साधारण 4 ते 5 तास हे सगळं तयार करायला लागेल आणि सगळे भक्त याचा आस्वाद घेतील याची मला खात्री आहे।
आत्तापर्यंत जी कढाई होती ती 10 फुटाची होती आणि हलवा म्हटलं की थोडे टेक्निकल पॅरामीटर्स बदलतात, म्हणून ही मुद्दाम कढई बनवण्यात आली. 15 फूट लांब रुंद अशी ती कढई आहे, 6 फूट उंच तिची हाईट आहे, स्टँड सकट 1800 किलो वजन आहे आणि यामध्ये सर्जिकल स्टीलचा वापर करण्यात आला आहे की जे स्टील डॅम आपण बनवतो त्यासाठी वापरतात. त्याचबरोबर त्याचा खालचा जो बेस आहे तो लोखंडाचा आहे आणि लोखंड आणि तांब याचा वापर करून तो बेस तयार करण्यात आला आहे. समाचार अब तक साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह रिंकू पाणतावणे, नागपूर.